मला समहाऊ असं वाटतं की खूप कमी बोललं जातं या विषयाविषयी, पोस्टपार्टम डिप्रेशन. म्हणजे एक बाई ती हाऊसवाईफ असू देत किंवा काम करणारे, मी तर वर्कहोलिक होते, म्हणजे मी खूप काम करत होते आणि मग मी ब्रेक घेतला. तर प्रेग्नन्सीचा काळ तुमचे हॉर्मोनल चेंजेस होतात आणि तुम्हाला कळत नाही की अचानक आवडणारी गोष्ट खाण्यासाठी ती तुम्हाला आवडत नाहीये किंवा तुम्हाला परफ्यूम सुद्धा सहन होत नाहीये. हे कसं होऊ शकतं? बरं, ह्या सगळ्यामधून गेल्यानंतर जेव्हा डिलिव्हरी होते आणि एक जीव ज्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे, ते खूप मोठं प्रेशर असतं. म्हणजे माझ्याकडे तर सासू सासरेही नव्हते आणि माझे आई वडील पण नव्हते. सो मी, सुवीर आणि मुलगा, त्यात म्हणजे मी अशी आई झाले की खूप पॉझिटिव्ह. म्हणजे त्याला मसाज पासून तर सगळं मी केलेलं. त्याला 2 वर्ष मी डायपर नाही, कारण की त्याला रॅशेस होतील. सो त्या काळामध्ये, त्या पहिल्या 1 वर्षामध्ये खूप फॅक्टर्स असतात. तुमचं शरीर बदलतं, तुम्ही पहिल्यासारखे दिसत नाही, तुमचे इमोशन्स बदलतात. तुम्हाला त्या अगदी म्हणजे उचकी आली आणि बाळ रडलं की असं होतं की काय करायचं त्या बाळाचं, आपल्याला काही माहीतच नसतं आणि आपण त्या जर्नीमध्ये शिकत असतो. पण ते प्रेशर, कामाचं प्रेशर आणि ते आपण ओढवून घेतलेलं प्रेशर इतकं असतं की मला पोस्टपार्टम डिप्रेशन झालं होतं आणि भयंकर झालं होतं. म्हणजे आय थिंक रुवान 5 महिन्याचा होता तेव्हा मी इतके मोठे केस कापून इतके करून आले की म्हटलं मला केसच नको, मला ते केसांमुळे माझा अर्धा तास वेस्ट होतोय आयुष्यातला. पण खूप लोक बोलत नाही, कुणाला कळत नाही की पोस्टपार्टम डिप्रेशन इज रिअल. तुम्हाला काय वाटतं त्यावेळी ते तुम्ही कुणाला तरी सांगणं खूप गरजेचं आहे. तुमचा पार्टनर असो, आई असो, कुणी असो. आणि त्यामधून बाहेर निघणंही तितकंच इम्पॉर्टंट आहे. कारण की माझं मूल झोपतच नव्हतं. सो मी 6 महिने झोपलेच नाहीये. मी डॉक्टरकडे गेले, म्हटलं अरे हा झोपतच नाही. तो म्हटलं अगं तुझ्या मांडीवरच तो 16 तास झोपतोय, तुला कसं झोपायचं ते तू चेक कर. आणि मग माझा नवरा आणि माझी आई दोघांनीही डिसाईड केलं. लाईक 1.5-2 वर्ष मी खूप केलं. त्यानंतर ते म्हटले तू वेडी होशील, तू एक काम कर, तू काम सुरू कर. आणि मग तसं हळूहळू त्यात पण मला काम करायचं होतं, पण मुलाला सोडून मी कसं काय करणार. आणि माझं वजन खूप वाढलेलं होतं. सो शिखा प्रदीप नावाची एक कास्टिंग डायरेक्टर आहे ॲडची, तिचा मला एकदा फोन आला. ती म्हटली दीपाली एक ऑडिशन भेज. म्हटलं अगं मी 76 किलोची आहे, मी काय ऑडिशन पाठवू तुला. ती म्हटली मला काही प्रॉब्लेम नाहीये, तुला काय प्रॉब्लेम आहे. आणि तशी माझी पहिली ॲड मला मिळाली. अच्छा. आणि मग मी थोड्या ऍड्स करायला सुरुवात केली आणि मग आई कुठे काय करते नंतर कमबॅक केला. पण मला बायकांना सांगायचंय की मूल झोपत नाहीये, टॉप फीड दिल्याने छान झोपतं. तुम्ही विचार करू नका की मी मुलासोबत चुकीचं करते, कारण की तुम्हाला तुमची सेल्फ केअर करणं पण तितकंच गरजेचं आहे. तुम्ही स्वतःला वेळ द्या. तुम्हाला जर तुम्ही 4 महिने घरात असाल तर 2 दिवस बाहेर जा, माहेरी जा आणि काहीतरी प्रोव्हिजन करा की कुणीतरी ते बाळाला बघतंय आणि तुम्हाला तुमचा वेळ मिळतोय. कारण की पोस्टपार्टम डिप्रेशन मधून बाहेर येण्याचं सगळ्यात मला असं वाटतं हतियार जे आपल्याकडे आहे ते म्हणजे स्वतःला वेळ देणं, स्वतःला जपणं, स्वतःची केअर करणं. आणि ते जर तुम्हाला जमलं तर, आणि सपोर्टिव्ह पार्टनर आणि सगळ्यांना कळलं की अरे नाही म्हणजे कंटिन्युअस ना 24 तास एक व्यक्ती आपल्या सोबत आहे, आपल्याला स्वतःचा विचार करायचा वेळच मिळत नाही, त्यावेळी सगळ्या फॅमिलीने मिळून त्या बाईला हेल्प करायला हवी. मी रुवान झाला तेव्हा आय थिंक 50 किलोवरून डायरेक्ट 85 किलोवर गेले होते. कारण मला थोडा प्लासेंटा लो होता, 4 महिने मला बेड रेस्ट होती, म्हणजे मला उभंच राहायचं नव्हतं. सो माझं वजन भयंकर वाढलं होतं आणि मी तो पिकनिक सारखा पण तो वेळ घालवला की मला खायचे प्यायचे आणि मजा करायची. डिलिव्हरी झाल्यानंतर जेव्हा ऑलरेडी बाईला फील होत असतं की आपलं लुक चेंज झालंय, त्यावेळी आजूबाजूचे लोक कसे अफेक्ट करतात. मी घरातून बाहेर पडत नव्हते. आय थिंक रुवान 3 महिन्याचा असेल, माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला की माझी एंगेजमेंट आहे आणि मी एंगेजमेंट रिंग घ्यायला जातीये, तर तू येतेस का. म्हटलं हा येते. मी तिथे गेले आणि तिची कझन होती. हे काय केलंय तू स्वतःचं. ती मला अशी म्हणाली तेव्हा माझ्या मैत्रिणीला पण जरा वाटलं. मी म्हटलं अगं मला मूल झालंय. म्हणून काय झालं, हे असं वगैरे केलं तिने. त्यानंतर 1 वर्ष मी घराबाहेर पडले नाही. माझे रुवांसोबत जास्त फोटोज नाही आहेत, कारण की मला प्रत्येक वेळी फील व्हायचं
काय झालंय माझं, मी काय केलंय स्वतःचं. सो बाई एखादी जर ह्या सगळ्या फेजमधून जात असेल तर आजूबाजूच्या लोकांनी तिला खूप जपायला हवं आणि तिला एन्करेज कर. म्हणजे मी घरी आले आणि माझ्या नवऱ्याला म्हटलं, मी इतकी वाईट दिसते का. तू मला म्हण, जाऊ दे का, जेलस असेल ती तुझ्यावर, तू अजूनही छान दिसतेस, काही टेन्शन नाहीये. सो सपोर्टिव्ह लोक पण असणं खूप गरजेचं आहे आयुष्यात. आणि म्हणजे आता मी जे सोशल मीडियावर बघते, कोणी प्रेग्नंट झालं, कुणीही ऍक्ट्रेस किंवा तिला मूल झालं, की खाली कमेंट्समध्ये सुद्धा लोक लिहितात की काय झालं हिचं, किती घाणेरडी झाली, आता बारीक होणार आहे की नाही. आणि ह्यात लिहिणाऱ्या बायका पण असतात आणि खूप असतात. सो तुम्ही ना समोरच्याचा विचार करा. माझं म्हणणं आहे की ते तुमच्यासोबत जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.